नमस्कार मंडळी, पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण करत आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचा पारंपरिक नैवेद्य, ते आहे पुरणाचे दिंडे। इथे मी काय केलं आहे, अर्धा बाउल आहे ना हरभरा डाळ रात्रभर छान भिजवून घेतली। सकाळी आहे ना कुकरमध्ये ठेवून 5 ते 6 शिट्ट्या करून मऊ शिजवून घेतली। त्याचं पाणी बाजूला करून मिक्सरमधनं काढून घेतली। मिक्सर यूज करायचा नसेल तर तुम्ही आहे ना पावभाजीचं स्मॅशर आहे त्याने बारीक आपली छानपैकी आहे ना स्मॅश केली तरी चालेल। एका कढईमध्ये थोडं तूप घालायचं, स्मॅश केलेली डाळ आणि जेवढं आपण डाळ घेतली होती ना तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजेच अर्धा बाउल गूळ। त्यानंतर 2 चमचे दूध घालायचं। दूध आणि गूळ तुपाने आहे ना इतका सुंदर स्वाद येतो। त्यानंतर सतत आहे ना लो फ्लेमवर आहे ना हलवत राहायचं आणि छान घट्ट झालं की आहे ना चमचा उभा करून बघायचा। चमचा पडत नाही म्हणजे पुरण परफेक्ट झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला जेवढं हवे तेवढं आहे ना सुंठ पावडर आणि वेलची पावडर किंवा मग जायफळ पावडर घातली तरी चालेल। त्यानंतर हे पुरण आपण गार करायला ठेवत आहोत। तोपर्यंत आपण आहे ना वरच्या पारीसाठी कणिक भिजवत आहोत। इथे आपण आहे ना सेम तोच बाउल घेतलेला आहे। 1.5 बाउल आपण आहे ना गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ, 1 चमचा तेल आणि पाण्याने घट्ट अशी आहे ना कणिक मळून घ्यायची। 15 मिनटं ती बाजूला ठेवायची, म्हणजे कणिक छान मुरते। त्यानंतर 15 मिनटानंतर मस्तपैकी परत एकदा मळून घ्यायची आणि अगदी पेढे असतात ना त्या साईजचे आहे ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता इकडे आपलं आहे ना पुरणसुद्धा गार झालेलं आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना त्या पद्धतीने आहे ना त्याला प्रत्येक ह्याला ना चौकोनी आकार द्यायचा, म्हणजे हे आपण आहे ना स्टफिंग म्हणून वापरणार आहोत। छान आधीच आहे ना अशी तयारी करून ठेवली ना की आपण पटापट आहे ना इकडे दिंड करू शकतो। मीनवाईल मी काय केलं होतं माहिती आहे का, की एका पातेल्यात आहे ना आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, अर्धं पातेलं पाणी, आणि चाळणीवर आपण वाफवणार म्हणून मग चाळणीला भरपूर तेल लावून घेतलं आणि छानपैकी पाणी उकळतंय तोपर्यंत दिंड तयार केले। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकताय आपण जी ग्रीस केलेली जी चाळणी होती त्याच्यात आहे ना सगळे दिंड ठेवून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून एक 15 मिनटं आपण छानपैकी वाफवून घ्यायचे। आणि जसं इकडे मी यांना व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, हाताला चिटकले नाही म्हणजे दिंड तयार आहेत। तर अशा पद्धतीने आपला आजचा स्पेशल नैवेद्य तयार आहे। इकडे मी दाखवत आहे की ना दिंड ओपन करून दाखवते किती छान पूर्ण भरलेला आहे आणि सर्व करताना वरून आहे ना छानपैकी आहे ना भरपूर तूप घालून सर्व करायचा। धन्यवाद।